गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे एबीसीच्या 5व्या दिवसामध्ये। सकाळचा मौसम एकदम क्लिअर आहे। माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच शिखर आहे, ज्याला सागरमाता शिखर म्हणूनही ओळखले जाते। येणाऱ्या काळात आपल्याला याच शिखराला सर करायचे आहे, पण हा शिखर एक्झॅक्ट दिसते तरी कसा हे बघण्यासाठी आपण शिखराच्या अर्ध्यापर्यंत जाण्याचा डिसिजन घेतला, म्हणजेच एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक करण्याचा डिसिजन घेतला। या ट्रेकचे सुरुवातीचे 2 दिवस तर मौजमजेत पार झाले। त्यानंतर ट्रॅव्हलिंग करत आपण रामेछाप एअरपोर्टवर येऊन पोहोचलो, पण वातावरणात बिघाड झाल्या कारण एअरपोर्टवरून फ्लाईट उडली नाही आणि याचा फटका आपल्या पूर्ण ट्रेकवर झाला। आपण 12 दिवसाचा ट्रेकिंगचा प्लॅन केला होता। जर फ्लाईट उडली असती तर आपण 15 मिनिटांमध्ये लुकलामध्ये जाऊन पोहोचलो असतो आणि आपण प्लॅन केलेला ट्रेक हसत खेळत 12 दिवसात कंप्लीट झाला असता। पण निसर्गाला इझी ट्रेक मान्य नव्हता। खराब वातावरणाकारण फ्लाईट उडलीच नाही आणि या कारण 12 दिवसाचा ट्रेक आता 8 दिवसात करावा लागणार होता। जिथे प्रत्येक दिवशी 10 किलोमीटर चालायचं होतं, तिथे फ्लाईट न उडल्या कारण आता प्रत्येक दिवशी 20 किलोमीटर चालावं लागणार होतं आणि या कारण प्रत्येकाचा बेकार हाल होणार होता। हल्की सी तबीयत खराब हो गई थी, हाइट पे जाके उल्टी आई रास्ते में आते वक्त और थोड़ा सा फेस पे सूजन आ गई। अच्छा रहा, सबको एक नहीं एक बार जिंदगी में करना है भाई। हालत इसके हिसाब से चलेगा ना। रामेछाप एअरपोर्ट पासून 2 दिवसाचा खडतर प्रवास करत कशा प्रकारे आपण मोंजो विलेज पर्यंत येऊन पोहोचलो, याचा संपूर्ण प्रवास आपण एबीसी ट्रेकच्या पार्ट 2 मध्ये कव्हर केलो आहोत। जर एबीसी ट्रेकचा पार्ट 1 आणि पार्ट 2 बघितले नसणार तर पटकनच चॅनलवर असलेले ते 2 पार्ट बघून घ्यावे, जेणेकरून इझिली समोरच्या प्रवासाला कनेक्ट करू शकणार। आजचा आपला दिवस मोंजो पासून सुरू झाला आहे। माउंट एव्हरेस्ट हा सागरमाता नॅशनल पार्कमध्ये स्थित असल्याकारण इथे ट्रेक करण्यासाठी परमिट काढणं गरजेचे आहे। मोंजो या जागेवर आपल्याला पहिली परमिट काढावं लागते। या जागेवर परमिट काढल्यानंतर आपल्या बॅग चेक केल्या जातात। बॅगमध्ये कोणाकडे ड्रोन आहे का, कोणाकडे कॅमेरा आहे का, या प्रत्येक गोष्टी चेक केल्यानंतर आपल्याला ट्रेकिंगची परमिशन दिली जाते आणि या चेक पॉईंटपासून सुरू होतो ओरिजिनल हैराण करणाऱ्या नजाऱ्यांचा ट्रेक। यही एवरेस्ट है क्या? यही एवरेस्ट है? ठीक से 1 2 3 1 2 स्माइल तो दो। ते दिसत आहे का पाठीमागं बहुत मोठा असं उंच पीक दिसत आहे। पुट्टीचा माहिती नाही कोणता पीक आहे, बट बहुत जबरदस्त सुंदर दिसत आहे। ट्रेकच्या सुरुवातीपासूनच आपल्याला स्प्रिंग ब्रिज पाहायला मिळतात। हा पूर्ण ग्लेशियरचं पाणी आहे, एकदम थंड। हे ब्रिज एवढे छोटे आहे की इथून एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकतो किंवा येऊ शकतो। खच्चर आले, खच्चर। वा वा, आजचा जो टार्गेट आहे हा कंटिन्यू चढाववाला आहे। आज जवळपास 3,500-4 हजार फूट आपल्याला वर जायचं आहे। आपण ट्रेकिंगला सुरुवात केलोच होतो की तितक्यातच ट्रेकिंगवर आलेले 85 वर्षांचे आबाजी पाहायला मिळाले। थँक्यू सर। सर इज 85 year old। 85 वर्षाचे आहेत हे आबाजी। 85 वर्षामध्ये यांनी हे हिम्मत केली विचार करण्याची। आपण जिथं राहतो इथं 40 झाल्यावर सगळे म्हातारे होऊन जाते, माझे गुडघे दुखत आहे, माझे पाय दुखत आहे। ट्रेकिंगच्या सुरुवातीपासून आपल्याला कंटिन्यू चढाव भाग पाहायला मिळतो। बहुत चढाव आहे। या जागेवर एवढे ब्रिज आहे की आपल्याला एक एक करून एक ब्रिज वर चढत जायचं आहे। आता बघा आपण आलो आहोत मोठ्या ब्रिजवर। या ब्रिजवरून आपल्याला अजून एक खालचा ब्रिज दिसत आहे तिथं। जवळपास 4 दिवसानंतर सूर्याचं दर्शन झाला। आपण ट्रेकला सुरुवात केलोच होतो की तितक्यातच एक सुंदर उपक्रम पाहायला मिळाला। तो हमारा एक प्रोजेक्ट है लेट्स क्लीन अप नेपाल। यू कैन ऑल्सो फॉलो आवर फेसबुक Instagram पेज एंड वी डू
one bag, one tree project we have. This Save the Mountain. And also we pick up 1 kilogram trash in the mountain. Whatever, whenever you go, whatever you see, just pick up 1 kilogram and just drop in the Kathmandu. Okay. And also I am carrying 2, they carry me back. I also support Sagarmatha next. It's great project. So let's do together something, because every time we go mountain, we create pollution. We eat, we travel, everything, It's a costly this moment because of the everything we use is pollution. Everything we eat also pollution. So I'm not only talking about the plastic pollution. There is air pollution, noise pollution, water pollution, soil pollution, right? So why not we do something today to save our mountain? Because our mountain melting, the glacier is melting, right? Right. So mountain are falling down. How we can do something? So we think about it, and then just minimize what you do. Yeah. Okay? Yeah, And yeah. best of luck for your airpress take. See you soon. Thank you Okay? bro, thank you. Best of Boom. luck, brother, okay? थँक यू. या जागेवरून चालत असताना आपल्या बॉडीला समजतच नव्हता की थंड व्हायचं आहे की गरम, कारण बाहेरचं वातावरण एकदम थंड होता आणि चालल्या कारण बॉडी एकदम गरम. सगळे चालून थकले आहे. शरीर पूर्ण घामाघूम झालं आहे. दिसतंय पुरा घामाघूम. केसापासून तर कपाळापर्यंत आणि डोळ्याच्या पापण्यापासून तर नाकाच्या टोकापर्यंत पुरा घाम वाहत आहे. हाच घाम तोंडात चालला आणि एकदम आंबट खारट वाटत आहे. फू. असं जागेवर पाणी भरण्यासाठी आहे. जोपर्यंत नामचे बाजार आहे तोपर्यंत जागेवर पाणी भरण्यासाठी आहे. नंतर मग पाण्याचा प्रॉब्लेम होईल. मग आपल्याला 2-2 लिटर कॅरी करावं लागेल. घाम पाहत आहे का? कंटिन्यू चढाई आहे. जर कोणी म्हणाल की ABC ट्रेक बहुत इझी आहे बिगिनरसाठी, तर समजा का तो खोटा बोलत आहे. इझी नाही बाई. हार्ड लेवलवर प्रॅक्टिस पाहिजे तेव्हा करू शकते. टफ बी नाही पण प्रॅक्टिस पाहिजे तेव्हा होऊ शकते चांगल्याला. जसा जसा आपण उंच जागेवर जातो तसा तसा त्या जागेवरचा एअर प्रेशर हा कमी होत जातो. लो एअर प्रेशर आणि जास्त उंचीवर कमी ऑक्सिजन लेवल यान आपल्याला ॲक्यूट माउंटेन सिकनेस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ॲक्यूट माउंटेन सिकनेस हा आजार जवळपास 2400 मीटरपेक्षा जास्त उंचीवर गेल्यानंतर होऊ शकतो. या आजारामध्ये डोकेदुखी, थकवा, भूक न लागणे, मळमळ किंवा उलट्या, फास्ट हार्टबीट, श्वास घेण्यासाठी त्रास, झोपायला त्रास होणे, चक्कर येणे किंवा हलके डोके होणे या प्रकारचे सिम्पटम्स दिसतात. उंच जागेवर जाण्याची स्पीड जर जास्त असली तर ॲक्यूट माउंटेन सिकनेस होण्याचे चान्सेस जास्त असतात. जर उंचीवर होणाऱ्या आजारापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हळूहळू चढणे होय. तसेच होऊ शकेल तर 5-5 मिनिटात थोडं थोडं पाणी पित राहिल्याने आपण या आजाराला नाहीसं करू शकतो. फ्लाईट मिस झाल्या कारण जे 2 दिवस वेस्ट झाले होते त्याला कव्हर करण्यासाठी होऊ शकेल त्या स्पीडने आम्ही समोर जाण्याचा प्रयत्न करत होतो. आणि यान कारणच आमच्यातील काही लोक ॲक्यूट माउंटेन सिकनेसचे शिकार झाले. लोकांमध्ये चिडचिडपण वाढण्यास सुरुवात झाली आणि इथंच सुरू झाले झगडे. एक मिनट बस. यहाँ पहुँच के मैं लीव एक्सटेंड नहीं कर सकता भाई. तो क्या होगा फिर? क्या होगा? सस्पेंशन है. मैं जिद की बात नहीं कर रहा मैं, और ना मैं ये आया कि भाई आप लोग ना करो मैं करूँ या कोई ना करे, ये जिद नहीं करने आया मैं. पूछा को ना जाओ मनोजाज, मतलब कोई इशू नहीं. स्पीडमध्ये चालल्या कारण काही लोक थकले आणि त्यांना समोरच्या गावातच थांबायचं होतं, तर बाकी लोकांना अजून थोडं समोर जायचं होतं आणि डिसाईड केलेल्या डेटमध्ये ट्रेक संपवायचा होता, कारण नेक्स्ट डेला रिटर्न फ्लाइट केली होती. 14 दिन का ट्रैक था और वो 2 दिन लेट हो गया, फिर 12 दिन बची है. 12 दिन हम वही दूरी तय करें, वो टूटने वाली बात है. इंजॉयमेंट थोड़ी हो रहा है ये तो मतलब नहीं हो रहा है कि जाऊँ गधे की तरह चल रहे. सही में ठीक है रुक देंगे, वही तो बोल रहा हूँ मैं, रुकेंगे. अब सुनो मैं तेरे को कहूँ, अब तू 21 को जाइए. हाँ 21 का चलेगा?
21 का क्या मतलब 5 दिन बढ़ाएंगे कि यार 1 दिन बढ़ाएंगे? हाँ 1 दिन बढ़ा ले, चल 19 को स्कूल में जाऊंगा, बढ़ा ले, क्या हो गया ये? अब उस बात से मुकर रहा है यार, बता 19 को स्कूल में जाना, चल कर दिया कैंसिल। अरे बात से तो मत पलट मनोज, अरे मेरे भाई मेरे तो 5 दिन की छुट्टी हो गया बताऊंगा मनोज को। भाई आप अपनी चल डन 21 ने चल दे दियो खर्चा फिर 21 का मेरा। यार तू 1 दिन बाबत मतलब मेरे 4 दिन बढ़ाओ, तू तो हर चीज में मुकर ला रहा है मनोज। कोई मुकर ना इंसान ये थोड़ी है ना कोई बात नहीं आपको, एक इंसान हूँ मैं भी, मतलब नहीं कह सकते मैं तो मतलब मैं घर भी फैसले करूँ यार, मन ये भी फैसला करा उड़ा बैठ के, हम थोड़ी रोड पे घुमा, हम मेरे तो सूट ले सके सब फैसले करें यार, अपनी अपनी जगह अपने फैसले सब करें। तो मैं तो अपने कोण्या काम के करे, गाव में सरपंच है ना सारे एका बाजूला झगडा सुरू होता तर दुसऱ्या बाजूला मस्ती मजाक। तू अपनी एक टिकट के लिए मैं ये कह रहा हूँ ओम जय जगदीश हरे। सर नाम से रोके हैं क्योंकि टूटा ही है, सीधी बाजिया है। हमने एक मतलब फैसला सुना दिया था कि भाई हम जितने भी ना 4-5 है इसकी टिकट के दोनों की है, बल्कि एक ही दोनों की टिकट मान लो 16,000 में हो रही है या 12 में 14 में जो भी हो रही है, दोनों के टिकट के पैसे हम सारे मिल बांट लेंगे। और मतलब लेकिन इनको यही बात समझ में नहीं आ रही, तो ठीक है फिर अपनी मर्जी से जाओ। तर थोडा मामला थोडा गरमागरमीचा आहे, म्हणजे ऑब्विसली दोघांचे मॅटर बरोबर आहे। समझदार है, सब रिकॉर्डिंग मत कर यार, अच्छा नहीं लगता करने दे यार इसको। मैं करता है यार, मेरे को करना है, तेरी मर्जी है, बट अगर मैं होता इस डिस्कशन में तो मैं आपको तुरंत मना करता, और आपको ये विदाउट माय परमिशन आप मेरे को कैप्चर नहीं कर सकते। मैं नहीं कर रहा आपको, मैं इनको कर रहा और दोनों को पता है। हाँ तो ये ध्यान रखने वाली बात है। यस भाई, मैं आपको नहीं कर रहा, यस। अचानक हसत्या खेळत्या माहोलमध्ये हे चिडचिडपणा कुठून आला ते कोणाला समजतच नव्हता। हेलो दोस्तों, ये आज नामचे बाज़ार के लिए चेक पॉइंट है। आपको सुबह देखा था हमने सागरमाथा नेशनल पार्क में जब एंट्री की थी, तो वहाँ हमने एंट्री के लिए टिकट लिया था और एक परमिशन के लिए लिया था, 2 चीज़ें हमें लेनी पड़ती हैं। तो हमने वो जो टिकट लिया था तो उसके लिए चेक पॉइंट है यहाँ उसको हम चेक करवाते हैं और चेक करवा के फिर आगे नामचे बाज़ार के लिए हम आगे मूव करते हैं। या नॅशनल पार्क मध्ये किती प्रकारचे प्राणी आहे याचा एक छोटा बोर्ड लावला इथं, एकदा पाहता तो सही। एवढे सारे प्राणी आहे, खतरनाक। थोड्या समोर चालत गेल्यावर आपण जाऊन पोहोचलो ईबीसी ट्रेकच्या सर्वात सुंदर गावात, म्हणजेच नामचे बाजारात। फायनली आपण नामचे बाजारमध्ये येऊन पोहोचलो। एव्हरेस्ट बेस कॅम्पवर सगळ्यात फेमस काही जर असेल तर ते म्हणजे नामचे बाजार। और मैं बहुत रिलैक्स फील कर रही हूँ कि फाइनली हम नामचे बाज़ार आ चुके हैं और आज का ट्रैक बहुत ज़्यादा टिपिकल रहा है, क्वाइट चैलेंजिंग और आगे और ज़्यादा टफ होने वाला है। कैसा फील हो रहा है, क्या हुआ है तुम्हें? तो ये बोलने वाला था। अभी तो हम नामचे बाज़ार पहुँच चुके हैं। रूट तो थोड़ा डिफ़िकल्ट था, थोड़ा तो पैर थकान हो रहा है, वोमिटिंग का थोड़ा दिक्कत है। सिर दर्द नहीं है। ओके, वोमिटिंग टाइप हो रहा है। अपने को पानी ज़्यादा पीना है, हाँ। ना पानी ही एक इज द ओनली सॉल्यूशन। वाटर और खाते रहने का थोड़ा थोड़ा। ORS का पानी पिया है, अभी थोड़ा फीलिंग बेटर। नामचे बाजारमध्ये आपण जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये एंटर झालो आणि तिथे एक अजीबोगरीब लाजिरवाणी गोष्ट पाहायला मिळाली। हेलो दोस्तों, नमस्कार। मैं यहाँ एवरेस्ट बेस कैंप के लिए आए हैं और हम यहाँ नामचे बाज़ार में रुके हुए हैं। तो हम यहाँ एक बार लंच लेने के लिए रुके, तो हमने देखा कि यहाँ डिफरेंट कंट्रीज़ के फ्लैग लगे हैं, उन पे डिफरेंट लोग जो डिफरेंट ट्रैक जिन्होंने किए हैं, EBC जिसने भी किया या और ट्रैक किया, उन्होंने अपने अपने फ्लैग्स पे नाम लिखे हैं। तो हमने यहाँ देखा कि कुछ इंडियन फ्लैग्स हैं, उन पे भी लोगों ने अलग अलग नाम लिखे हैं। मेरी आप सबसे अनुरोध है, आप यहाँ आएँ, ट्रैकिंग करें या आप कुछ भी एडवेंचर करें या एक्सपेडिशन करें, तो ये बहुत ही गलत है कि इंडियन फ्लैग पे कुछ भी लिखना वो गलत है। उस पर आप अपना नाम या किसी भी पेन या किसी भी चीज़ से जो आप लिखते हो वो गलत है। तो आपसे मेरा हाथ जोड़ के अनुरोध है कि इंडियन फ्लैग के ऊपर आगे से कोशिश करें कि ऐसे कहीं भी कुछ भी ना लिखें। धन्यवाद। आणि रोजच्या प्रमाणे जेवणामध्ये पत्तागोबी, आलू आणि वरण भात खाऊन आपण निघालो समोरच्या ट्रेककडे। नेपाली खाजा घर म्हणजे आपल्या जे दुकानं राहते ना, किराणा दुकान, तसं एक दुकान आहे। या जागेवर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बियर दारू भेटेल, माहित नाही का सीन आहे। किराणा दुकानामध्ये बी तुम्हाला दारू आणि बियर भेटेल।
तसं या गोष्टीला प्रमोट नाही करायला पाहिजे, पण जे दिसत आहे तेच सांगत आहो. हॅलो, नमस्ते. आपण समुद्र सपाटीपासून जवळपास 3,500 मीटर उंचीवर आहो आणि या उंचीवर असल्यानंतर इथं जे सिलेंडर पाहायला भेटत आहे हे टोटल माणसं खालून उचलून वरपर्यंत आणते. तर जे पण काही सिलेंडरची प्राईस राहते वर येतपर्यंत या सिलेंडरची प्राईस जवळपास हे त्याच्या 10-15 पटीनं जास्त वाढून राहते. सध्या एका सिलेंडरची जी प्राईस आहे ती जवळपास 15,000 रुपये आहे. म्हणून या जागेवर प्रत्येक गोष्ट हे थोडं महागातच भेटेल, कारण जे इक्विपमेंट आहे ते खालून वर आणतपर्यंत त्याचा जो स्टॅमिना लागते प्रत्येक गोष्टीची कॉस्ट हे वाढत जाते. EBC सबमिटवर जातपर्यंत पिण्याच्या पाण्याची एक बॉटल हे जवळपास 500 रुपयाची होऊन जाते. जसा जसा आम्ही ट्रेक करत समोर जाऊ लागलो तसा तसा आम्हाला यमराज जवळ येताना दिसू लागले. यमराज माफ करना, यमराज जिंदा जान देना, यमराज माफ करो. एक चीज बताना भूल गया मनोज भैया, आगे में मेरे को वहाँ पे बहुत सारे भैंसा दिखे, तो मैं बोला भैंसा पे बैठ के आ रहा है वो यमराज है. जब वो पास आया तो गधे पे बैठ के था. बच गए. किसी और से प्रार्थना कर बैठे. रस्त्यावर येता जाता अनेक फॉरेनर लोक भेटत होते. जसं जसं आपण हाईटवर जातो तसा तसा ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होते. हॅलो. सो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उंच जे पण काही पीक आहे. हॅलो. Hello, how are you? या आय एम गुड अँड यू. He's looking strong. बरं झाला हा भाऊ जास्त वेळ इंग्लिश मध्ये नाही बोलला. थँक्यू. एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक सक्सेसफुली सबमिट करून रिटर्न आलेल्या मुलींची एनर्जी ही पाहण्यासारखी होती. फुल एनर्जी मध्ये समोर जाऊ आपण. रात्र होण्या अगोदर आपण जाऊन पोहोचलो तसिंगा गावामध्ये, जिथं आपल्याला आजची रात्र काढायची होती. जिथले प्रत्येक लोक खूप प्रेमळ स्वभावाचे होते. युअर नेम, व्हॉट्स युअर नेम? My name is Saraswati Roy. वो एंड युअर नेम? Ayush. आयुष. वो एंड विच सब्जेक्ट दिस इज? Nepali. नेपाली सब्जेक्ट. Yes. वाह नाइस. यो. हेलो. हाय. हेलो. छोट्याचं नाव आहे पासा. पासा. आपका? Diku. डिकू. नाइस नेम. बाय बाय. टाटा. इकडचे लोक मुलं एकदम प्रेमळ आहे, एकदम शांत स्वभाव सगळ्यांचा. आणि रोजच्या प्रमाणे वरण भात खाऊन आपला 5वा दिवस सुद्धा सुरक्षित पार झाला. आज आपला ट्रेकिंगचा 5वा दिवस. आज आपल्याला आलू आणि सेम वरण या 2 गोष्टी मिळालेल्या आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज ट्रेकिंगचा 6वा दिवस. बाहेर बहुत जबरदस्त असं वातावरण झालं आहे. पूर्ण ढगं आणि हिमालयन रेंज दिसत आहे. ते कल हम यहाँ पे आए थे तसिंगा पे, जहाँ पे ये इसका एलिवेशन है 3,500 मीटर. तो आज हम जाएंगे पेंगबोचे, जिसमें है 14,000 फीट. अराउंड 3 दिन के बाद हम शायद सबमिट करें. सभी जितने भी हम मेंबर आए हैं सभी को हम सबमिट कराने का कोशिश करेंगे. मेडिकली प्रॉब्लम नहीं हो तो अगर मेडिकली प्रॉब्लम होगा तब भी हम थोड़ा सा प्रॉब्लम को हम सॉल्व करेंगे और सबमिट करा देंगे. सकाळी सकाळी भयानक अशी थंडी पडत होती. शरीर बघा केवढा थंड आहे. बोलताना पूर्ण तोंडातून धुवा निघत आहे. एवढा भयानक. जसा जसा वर जाऊ अजूनच थंडी वाढत जाईल बहुत जास्त. हा जो पीक दिसता याला आमाडबलम पीक म्हणते आणि हा पीक बहुत टफ आहे. म्हणजे
पूर्ण टेक्निकल आहे आणि याचा जो बेस कॅम्प 2 आहे तो तर एकदम डेंजर जागेवर आहे. असे पीक पण आपण क्लाइंब करू एक दिवस. ज्या दिवशी आपला एव्हरेस्ट कंप्लीट होऊन जाईल ना, एव्हरेस्ट, माउंट एव्हरेस्ट, त्याच्यानंतर आपण याला ट्राय करू. त्यापर्यंत पूर्ण तयार होऊ आपण. 6व्या दिवशी आपल्याला पूर्ण चढाव भागच पाहायला मिळत होता. आज छठा दिन है, काफ़ी डिफ़िकल्ट हम कहेंगे उसको. आज हम 3500 मीटर की हाइट से ऊपर चढ़ना शुरू किया है और आज हम 4200 मीटर पे जाके हमारा हॉल्ट है. जो पीछे के 4-5 दिन थे वो ठीक थे, इजी तो नहीं कहेंगे लेकिन मैनेजेबल थे. अब थोड़ा सा बॉडी में भी थोड़ा सा चेंजेज हैं और थोड़ा सा डिफ़िकल्ट है वो रूट होता जा रहा है. थैंक यू. ही होती माउंटेनमधली ट्रेकिंग करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट. 5 दिवसानंतर 6व्या दिवशी गरज पडली चष्मा लावायची, कारण की ते सूर्याची किरणं दिसत आहे ना, हे डायरेक्ट आपल्या डोळ्यावर पडत आहे. आणि जेव्हा कधी माउंटेनमध्ये जातो तर जसे जसे हाईट गेन करतो तसा तसा हा सूर्यप्रकाश अजून जास्त तीक्ष्ण होत जाते. ते सूर्याची किरणं डोळ्यात जाते आणि त्याच्या कारण डोळ्यांना प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे, नाही तर डोकं दुखणं चालू होते आणि मग हा डोकं दुखणं AMS ॲक्यूट माउंटेन सिकनेसकडे टर्न करते. म्हणून होऊ शकेल तेवढी जास्तीत जास्त काळजी घ्यायची प्रत्येक गोष्टीची. कंटिन्यू पाणी पित राहायचं आहे. जर अशा हाईटवर जात आहो, 3000 मीटरच्या वरचे जर पीक करत आहो, कंटिन्यू पाणी पित राहायचं आहे. बॉडी हायड्रेट ठेवायची, म्हणजे आपली बॉडी असे माउंटेन क्लाइंब करण्यासाठी सक्षम राहते. रस्त्यावरून समोर जात असताना अनेक जागेवर असे नळ पाहायला मिळतात, ज्यातून बर्फाचं भयानक थंड पाणी बाहेर येताना दिसते. मजेदार ग्लेशियरचा एकदम ताजा कोरा पाणी. ड्रिंकिंग वाटर. और ये नल कौन बंद करेगा अभी? पाया अशा लोकांकाराने ग्लेशियरचं पाणी वेस्ट चाललं आहे. बंद. दिवसभराची कठीण चढाई करत आपण येऊन पोहोचलो टेंगबोची विलेजमध्ये, ज्या एकमेव विलेजमधून आपल्याला एव्हरेस्ट पाहायला मिळतो. बहुत सुंदर असा एंट्रन्स आहे आणि या जागेवर तुम्ही बघू शकता कलाकृती, किती सुंदर सुंदर कलाकृती आहे. वा, शांतता ठेवायची आपल्याला इथं. कैसा रहा ट्रैक? अच्छा रहा सुबह के लिए, लेकिन मैं सजेस्ट करूंगा कि एक अच्छा नाश्ता होने के बाद ही वॉक करना चाहिए. तर मित्रांनो, सध्या आपण टेंगबोचेमध्ये पोहोचलो आहोत, जे समुद्र सपाटीपासून 3875 मीटर उंचीवर आहे. आपण 3200 मीटरवरून आपण चालू केलं तो ट्रेकिंग आणि आता जवळपास 600 मीटर कव्हर केला आहे. इथं आल्यानंतर आपल्याला खूप सुंदर अशा मॉनेस्ट्री पाहायला भेटू. पहिले नाश्ता करू, मग कव्हर करू याला. ओके. या जागेवर असलेल्या हॉटेलमधल्या प्रत्येक गोष्टीचा रेट हा शॉक करण्यासारखा होता. मॅम, व्हॉट इज द प्राइस ऑफ दिस किटकॅट? All bars are 300. 300 पर. ओके. जसं जसं आपण हाईटवर जातो तशी तशी प्राईस ही वाढत जाते. सो हे जे स्निकर आहे, ही स्निकर 300 रुपयाची एक आहे. म्हणजे इथे कोणती पण कॅडबरी घ्या, किटकॅट घ्या, स्निकर घ्या, हे सगळे 300 रुपयाची एक कॅडबरी आहे. सो या पद्धतीने आपल्याला प्रिपेअर होऊन यायचं आहे इथं आणि पैसा आणायचा आहे. पैसा आहे तो सब मुमकिन आहे. या जागेवर साधा एक चाय ब्रेड खायचं म्हटलं तर जवळपास 1500 रुपये मोजावे लागत होते. त्यातच 6 दिवसात पहिल्यांदा 2500 रुपयाचे 2 जाम ब्रेड खायला मिळाले. 6 दिवसापासून जे गोष्ट आम्ही पाहिली नाही ते आज आम्हाला खायला पण भेटत आहे. वा. खाएगा खाने वाला. या जागेवर तर एक चायची किंमत सुद्धा 1100 रुपये होती. ये कितना क्रीम लगा के खा रहे हो? एवढा महाग आहे एक चाय, 1100 रुपयाचा बिग पॉट. सोनू भाई की हाल है?
अरे हाल तो यार आज बुरा हाल हो रखा है, बाकी आज खाना खाने के लिए अच्छा मिला है, काफ़ी दिनों बाद घर जैसा फील करें। टिंगबोचे या गावामध्ये अजून एक सुंदर गोष्ट पाहायला मिळते आणि ते म्हणजे तिबेटियन मॉनेस्ट्री। सध्या आपण मॉनेस्ट्रीमध्ये आहोत आणि ही जी मॉनेस्ट्री आपण सध्या नेपाळमध्ये आहोत, पण हे तिबेटियन मॉनेस्ट्री आहे। आता आपण जाणार होतो दिंगबोची या गावापासून पांगबोची या गावापर्यंत आणि इथे जाणारा संपूर्ण रस्ता हा उतार भरला होता। ये अभी हम एवरेस्ट बेस कैंप जा रहे हैं। टेंगबोचे से ब्रेकफास्ट करके हम निकल गए हैं पांगबोचे की तरफ। थोड़ा यहाँ से नीचे उतरना भी होगा और आगे जाके थोड़ा चढ़ाई भी होंगे। सावधान, विश्राम, एक साथ आगे चलेगा, आगे चल। असा टोटल आपल्याला खाली जायचं आहे, म्हणजे विचार करू शकता की जाताना आपण पुरा रिलॅक्स एनर्जी पूर्ण ओढू चाललो, पण जसं आपण वर येऊ, वर येताना जी एनर्जी जाणार आहे ते या लोकांच्या चेहऱ्याकडे तुम्ही बघून एक्सपिरियन्स करू शकता की कशी एनर्जी लागत आहे। डिंगबोचे पासून तर पांगबोचे पर्यंत 4 किलोमीटर अंतर आहे, जे पार करण्यासाठी जवळपास 3 तास लागतात। पण या 3 तासात जवळपास 2 जंगली प्राणी पाहायला मिळाले। तिथं कोपऱ्यावर एक आहे बकरी, याला माउंटेन गोट म्हणते, जे नेहमी असं पहाडावरच राहते। आणि हे होते याक, माउंटेन याक। तर मित्रांनो आज 6वा दिवस आहे आणि आज गेस करा की आपल्याला जेवणामध्ये काय मिळालं असेल। आज पत्ता गोबी, फुलगोबी, आलू सगळं मिक्स आहे आणि आपल्याला क्रोकोली मिळाली आहे, ब्रोकोली मिळली आहे आणि वरण। 6वा दिवस तर सुखरूप पार झाला, पण डिस्टन्स कव्हर करण्याच्या चक्करमध्ये काही लोकांची इथे तब्येत बिघडली। तो अभी रुक 1 मिनट की कर लेंगे इसका 15 तो कपड़े पहनने खड़ी। आज थोड़ा सा जाएगा आपका, कल तो हो जाएगा। या बिघडलेल्या तब्येतीचा बॅड इफेक्ट आपल्याला समोर पाहायला मिळणार। हल्की सी तबीयत खराब हो गई थी हाइट पे जाके, उल्टी आई रास्ते में आते वक्त और थोड़ा सा फेस पे सूजन आ गई। अच्छा रहा, सबको एक नहीं एक बार जिंदगी में करना है भाई, हालत इसके हिसाब से चलेगा ना। तसाच जगातील सर्वात उंच शिखरासमोर पोहोचून पागल झालेला प्रशील सुद्धा पाहायला मिळणार। जी माझी एक्सपिरियन्स आहे, तुम्ही तर समजू शकता मी कसा पागल्यासारखा करून राहिलो, कारण की हे शब्दात व्यक्त करण्यासारखे शब्द नाही। एव्हरेस्ट! आणि रोज 14 दिवस वरण भात खाऊन लोकांचे फनी रिएक्शन सुद्धा पाहायला मिळणार। तो मेरे को ये सवाल था, किसी को दाल भात खाना है? अरे अगर दाल भात आ गई ना पार्टी में गोलियां चल जाएगी भाई, अब की बार माफ नहीं होगा कोई भी। जब से दाल भात छोड़ा है तब से सेहत ठीक हो गया मुझे लगेगा कि मैं और 1 महीने दाल भात नहीं खा पाऊंगा। म्हणून येणारा EBC ट्रेकचा समोरचा भाग चुकीनेही चुकवू नका। भेटूया पटकनच EBC ट्रेकच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।